हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर खूप दिवसातून ब्लॉग चालू केला आहे आणि आता मी निघलो जॉबला. माझी सिस्टर, मी आणि माझी ती दुसरी सिस्टर देवेनी. पण अनफॉर्च्युनेटली पाऊसच येतोय. हे बघ, पाऊस दाखवते. ते माझी मम्मी पारोशी आंघोळ पण नाही केली. आणि तुम्हाला माहिती का, आमची तर वारकरी आले ते परवा पालखी आहे. माझ्या आजीने मला नाश्ता दिला. थँक्यू. पोहे शिरा मला डब्यात दे टाकून, मी तिकडे नाश्ता करते आमच्या ऑफिसवरती. सो चला, स्टेट येऊन माझ्यासोबत शेवटपर्यंत बघा आणि आपण जाऊ पुढे. आता आम्ही एक बोट येते. आम्ही चालतच आमच्या जॉबला जातो, कारण का घरापासून खूप जवळ आहे जॉब आमचा. गुलटेकडीतच आहे, त्यामुळे 15 मिनटात आम्ही आमच्या जॉबवर पोहोचतो. म्हणून आम्ही तिघी असं चालत जातो. हे बघा. आणि आम्ही ज्या रूटने जातो ना, म्हणजे ज्या रस्त्याने, तिकडं सगळे वारकरी आहेत. मी तुम्हाला ना दाखवते पुढं गेल्यावरती. काय कशाची? आता कसला गरबा? पाऊस चालू झाला, सारखा पाऊस येतो. लय मोठा वाढला पाऊस. वर्ष पाऊस वाढला. चला गाईज, आम्हाला वाटलं यावेळेस वारकरी ह्या साईडला खूप आले, कारण त्या साईडला खूप असतात. बट स्टील हे बघा, हे बघा तिकडं आतमध्ये मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये, कारण का हे सगळं ओपन आणि पावसाने यांना सगळं हे होते गाईज. तेव्हा आतमध्येच सगळेजण. अगं मी गाईचं पाऊस बघा, पावसाने आम्हाला पूर्ण पावसाने आम्हाला रस्त्यावर आणलं. गाईज खूप मोठा पाऊस पडतोय. गाईज पाऊस आम्ही तर अडकलो गाईज जवाहरलाल चौकामध्ये. इकडं त्या खाली थांबलोय. आम्हाला जाता पण नाही येते. आपण भिजलो अर्ध तर बापरे, आजारी पडायची काम आहेत गाईज. आता आम्ही ऑफिसवर पोहोचलो, जॅकेट वगैरे घातलंय. देवेनीला नाही दाखवू शकत, देवेनी कामात आहे. सो आता चहा वगैरे पिऊ, नाश्ता करू आणि मग कामाला सुरुवात करूया. मी नाश्ता करते घरून. मग आजीने पोहे दिलेले, तेच पोहे घेते, खाणार, चहा पिते आणि मग कामं करू. हे बघा, कंटिन्यू पाऊस. आमची हिनाने आणले बरं. मी पण आणले, अजून आणले डब्यामध्ये, अजून ओपन करायचं. आमच्या 4-5 जणींचा बॅच आहे. काय म्हणलं माहिती का? सो गाईज, आम्ही चाललो, आमचा पॅकअप झाला. दादा माझ्या बहिणीचा मुलगा बघ. काय ग सर ना, त्याला दाखव ना जरा. नाही कल थोडीच नाही कल लाडत आले काय जो. कोण आले? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग.
सो आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि मी हा ब्लॉग 2-3-4 दिवस कंटिन्यू करेल, कारण का मी छोटे छोटे क्लिप्स घेणार आहे. मी कालचा आणि आजचा जस्ट असंच चालू केला आहे, पण माझा ब्लॉगचं खरं आपलं हे टायटल आणि थंबनेल हे की पालखीचं. आमच्या इथं वारकरी वगैरे आले, ते आज पालखी येणार आहे पुण्यामध्ये. आज उद्या राहणार आणि परवा जाणार. तर हेच ह्याच्या पालखीचाच ब्लॉग आहे आपला. तर आता मी जॉबसाठी मी तर रेडी झालेली आहे. देवणीचं होतं आहे आणि ते माझी सिस्टर येते खाली, त्यामुळं थांबलो आहे. मग आम्ही आवरून निघणार आहे. मग जाताना बघू रस्त्यामध्ये अजून वारकरी वगैरे दिसतात, कारण मी सगळं शूट करेल शेवटपर्यंत. आमचा कामाचा टाईम होऊन गेलेला आहे, अजून आमचं भातच बनतो. आज गुरुवार आहे आले बघा पूजा वगैरे. मला उलट तो टिकावा काळा वाकडा लावलेला दिसतोय ना. चला आता अजून आरती पण आहे. चल लवकर, चला गाईज. मम्मी येऊ का? बाय बाय गाईज. टू लेट. इतका उशीर झाला ना. आज आमचा टायमिंग आहे 9:45. 10:15 झाले ते. अजून आम्ही जातोयच. सर्वजण जॉबवर आमच्या पोहोचले आणि आम्ही चाललोय आत्ताशी. आता आम्ही गोट्यातच आहे. चालत 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 जातोय हळूहळू. खूप लेट झाला आज आमचं टिफिनमुळं लेट झाला. आता आम्ही टायमाला निघतो. सगळ्यांनी अष्टगंधाचा टिक्का लावलाय. महाराजांचाच गुरुवार आहे, आरती आहे. चला, अजून नाही मी केलेला कॉल, अजून नाही कोण आलं जास्त. अंगावर कुठं घालायला पागल. सो गाईज आम्ही आता पोहोचलो. आज आमचे खूप सारे पार्सल आहेत, महाग दिसत असेल पण मी नाही दाखवू शकत. सॉरी गाईज. आमची आली दीदी. सुना ना मी ब्लॉग झाले. काउंट दिल तसलं माझ्या ब्लॉगमध्ये केलं. गप दिसायचं इथं बघा तुम्ही. हो तुम्ही बघा. तर आमचं जेवणाचं टायमिंग झाला. आमच्या आधी हे येऊन बसले टेबलावरती, मीन्स आमच्या याच्यावरती डायनिंग टेबलवरती. आणि एक सांगायचं तुम्हाला, ही आमची पूजा दिदी आहे. ह्यांना मी आय थिंक 2 आठवडा झाला मी ही बॅग आणायला लावली आहे अशी टिफिनची. मला नाही आणली मी त्या आमच्या टिफिनची बॅग. मी तुम्हाला नाही दाखवू शकत, त्याची कंडिशन खूपच आमच्या त्याची खराब आहे. सो आमच्या आधी हेच मांडून बसले ते बघा. हाय. आता आम्हाला तिकडे खाली बसायचे. मी तुम्हाला आमचं सगळं ऑफिस नाही दाखवू शकत. इट्स ओके. भेटत आमचा भैया आल्यावर तिला बोलव. ह्यांना कमेंट करून सांगा की मला बॅग आणून द्या म्हणावं. त्यांच्या इथं छान मिळते ताडेवाला रोडवर. ठीक आहे, आली ना दुकानामध्ये मग मी आणेन. ओके. 2 आठवडे झाले. लक्षात नाही राहते. पाऊस आहे 2 आठवड्यापासून. समजूनच घेत नाही. मस्तकाच्या पुस्तकात जायची सवय झाली. यांच्या पुस्तकात सगळी माझीच नाव असतील. आता ही माझी फेवरेट पर्सेंट झालेली आहे ऍक्च्युली. हो, ब्लॉग मध्ये बोललं तर पहिल्यांदा ब्लॉग मध्ये म्हणून. नाहीतर सांगून नाही करायचं, लपून करायचं असतं. देवाला डोळं. आता पालखी आले ना तर पांडुरंगाला डोळं. सतपंत आहे, पाऊस तर आला नाही. हो, आला नाही आला. काल कंटिन्यू पाऊस होता, मी तुम्हाला दाखवला. आज पाऊसच नाही. तोच टाइमपास करायचा असतो, कळलं ना. बसायचं तर नसतं. मग जेवायला बसायचं तर 100 तास त्या फोन मध्येच. या बाईने एक वैताग आणलाय मला. उगाचच आपलं लय वैताग देती. चला की शिवाय नको द्यायला मला. आता आमचं गरम होतंय. आमचं काय जेवण गरम होतंय. डाळ हे पाणी घेते. चला जेवण भेटू. बाय.
पूजा मैं तुमको जिम जम ला के एक जिम जम दूंगी उसको 2 बिस्किट फिट कर रहे थे रात तो फिर 2 होते गाईज आमच्या जॉबच खाली बघा चल मग धर मला पुढे पाय कोणत्या कापून तर आता आमच्या घरी वारकरी आले होते जेवण करायला हे बघा अजून स्वयंपाक चालूच आहे कुणाला का नको बघा अजून हॅलो मन हॅलो गाईज जेवले का तुले मारतो काय केलं जेवण माझी मम्मी ना कुकिंगचा आता चॅनल ओपन करणार आहे गाईज तिला फॉलो सबस्क्राईब करा तुम्हाला मी तिचा एक क्लिप दाखवल काय हसायचं नाही कोणी ताईला म्हणलं होतं तू थांब आम्ही संगच येतो म्हणजे जा बाहेर संग. चल जायचं आपल्याला पादे मला माऊला पादे नीट 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 दे नीट दे गाईज इथून बघा आमच्या नाही का महाराजांचं तोंड असं मोबाईल मध्ये पण दिसतंय एकदम असं सॅड दिसते आम्ही बघितलं तर ते तसं सॅड दिसलं आणि ह्या साईडनं असं बघितलं तर जरा व्यवस्थित दिसलं मग आम्हाला मग आम्ही परत पुढे जाऊन बघितलं ते एकदम असा हसरा चेहरा दिसलाय मला आणि लांबनं बघितलं तर आम्ही ना नाही का असं पूर्ण आम्हाला वाटलं की काय झालं म्हणून नाही का लांबून एकदम सॅड चेहरा दिसतोय बघा आता असं एकदम व्यवस्थित दिसतो आणि परत तिथून बघितलं ना की बघा सरक हे बघा आम्ही ते बघून आहे ना आम्ही असं आम्हाला वाटलं की काय झालं काय माहिती म्हणून आम्ही सगळ्यांनी टेन्शन घेतलं होतं बट हे बघा इथून तर अजूनच हसलेलं दिसतं चेहरा हे बघा बापरे सो गाईज आता आम्ही चाललोय पालखी चौकामध्ये आज पालखी आली आहे बट आम्ही का जातोय आमच्या दाजींनी हे घेतले ते बनाना घेतले ते सर्वांना वाटायला हे बघा नाक काय नाक ते घाण फुगवलंय बघू बघू दादा वेट तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्यात ना दाखवते काय हाय करा असं नाही माझ्या ब्लॉग मध्ये तोंड नाही गाइस मी तुमची कचकच कांदा बघा इमानदारी आत्ताच
कशाला गाईज लांबूनच दर्शन घ्या नाही दिसणार खूप गर्दी आहे गाईज भरपूर गर्दी आहे गाईज टेन्शन नाही होणार वाटतं की आता वहिनी जाय कर त्यानं कपाळावर त्याच्या पप्पांवर गेले तर ते अगं एवढा छान लागतो पुसाला त्यो पागल खूप गर्दी होती मम्मी तुला झालं तरी सर आम्हाला पण झालं पण लांबूनच घेतलं तिने भाकऱ्या केलेल्या कुणा जायचं आहे का मग ब्लॉक तिला जायचं आहे लहान मुलीने घेतलंय खायला तिला त्यांनी पण घेतलं दोघांना घेतले त्याच्यामुळे मी सगळीकडे इतकंच नटून येते गाईज व्यवस्थित काढलं हा खावा तुला खायचं ह्याच्यानी होतं पिंक पिंक पडतात हा मला नाही का असं गाईज आता बघा सगळं रिकामं झालंय काही सुद्धा गर्दी नाही आणि उद्या येऊन बघितलं तर थांबायला पण जागा नाही पूर्ण मी तुम्हाला उद्याचं पण दाखवते आता हे बघा बांगड्या घेते बँगल्स सांगा ना ह्यांना तसंच आजेला वरती आला आला किती पण आणू दे किती पण आणू दे तुम्ही आपल्याला मग चांगला होता पण बघणाऱ्यांना कसं वाटतं भाऊ सगळे मिसळ आहे सगळे मिसळ आहे वागून पाव पडते वहिनी जावा ना वहिनी ए जाते का चला मला झोपलो ए भाऊ जाऊ का भाऊ जाऊ का बाय 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 गुड नाईट सो ड्रीम बाय बाय पाय लागो पाय लागो टेक केयर ये हमारे आत्या हमारी जान हाँ। हमारे पापा की बहन है हाँ। छोटी ए बहुत पाय लागू नाही का वरती भांडणं झालं येऊ दे तिला म्हणावं ये खाली घ्यायला ओग लागले एवढं किती लागलंय बघू तरी तो जाईना माझ्या भावाला किती लागले बघू
दाखवू लागलं ना रिपीट ओके रिपीट गाणं त्याला पण बडबड करायला लागलं जावा पडतील जप्त सो गाईज आता आम्ही झोपलो आहे मम्मी पण गेली झोपायला आम्ही दोघी झोपलो आहे आता मी म्हणजे मी म्हणाले होते की आपला हा ब्लॉग 2-3-4 दिवस राहील बट मी विचार केला की नको कारण का खूप मोठं होतं आहे ब्लॉग तर मग आपण आता सेकंड पार्ट करू ब्लॉगचा आज तर पालखी आली आहे सो आता उद्यापासून आपण 2 दिवस ब्लॉग कंटिन्यू करू म्हणजे कालचा आजचा एक माझा 2 दिवसाचा एक झाला आणि आजचा म्हणजे उद्याचा आणि परवाचा असा 2 दिवसाचे मी ब्लॉग अपलोड करेल सो आजचा ब्लॉग कसा वाटलं कमेंट करून सांगा आणि ह्याच्या नेक्स्ट पार्ट पण बघा कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि हां मी तुम्हाला सांगायचं विसरले की मी आयफोन घेतलं सो आता मी कंटिन्यू वगैरे ब्लॉग्स वगैरे टाकेल आणि बस थँक्स फॉर वॉचिंग आणि माझा नेक्स्ट ब्लॉग पण बघा बाय बाय